ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत नागराजला एक स्वप्न पडतं. त्यामध्ये पोलीस त्याला न्यायला आलेले असतात का तर त्याने मधुभाऊंचा खून केला आहे म्हणून. त्या स्वप्नातून तो जागा होतो आणि विचार करू लागतो की ते म्हातारं कोमातून बाहेर पडण्याआधी मला त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे, म्हणून तो लगेच हॉस्पिटलकडे जायला निघतो. तेवढ्यात सुमन त्याला अडवते आणि म्हणते की कुठे चाललात. तेव्हा तो म्हणतो माझा एक मित्र हॉस्पिटलमध्ये सिरियस आहे, त्याला जाऊन बघून येतो. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्याला सायली आणि अर्जुन पोलिसांसोबत बोलताना दिसतात. त्यामुळे तो अधिकच घाबरतो आणि डायरेक्ट जिथे मधुभाऊंना ॲडमिट केलेलं असतं त्या रूममध्ये जातो. तिथे गेल्यानंतर 1-2 मिनिटं मधुभाऊंकडे बघतो आणि मधुभाऊंना लावलेला ऑक्सिजन मास्क काढतो. पण तेवढ्यात तिथे सायली येते. सायली आल्याची चाहूल त्याला लागल्याने तो मास्क आहे तसा ठेवतो. रूममध्ये नागराजला बघून सायलीला थोडं आश्चर्य वाटतं. ते म्हणते नागराज काका तुम्ही इथे. तेव्हा नागराज म्हणतो हो माझा मित्र इथं ॲडमिट आहे, समजलं मधुभाऊ याच हॉस्पिटलमध्ये आहेत, जाऊन भेटून येऊन म्हणून आलो आहे. असं म्हणून नागराज तो तिथून सटकतो आणि त्याचा मधुभाऊंना मारण्याचा प्लॅन फसतो.